नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. प्राप्त माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाआधी वाढणार 3 वेळा महागाई भत्ता. होय, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार आहे महागाई भत्ता 3 वेळेस. महागाई भत्त्याचा थेट परिणाम हा मूळ वेतनावर होणार आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे. यानंतर आयोग या आधारित कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत शिफारसी जारी करतील. यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केली जाणार आहे. या शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत ही देण्यात आली. दरम्यान या कालावधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न पडला आहे. वर्षभरात 2दा महागाई भत्ता हा वाढत असतो. आता 8व्या वेतन आयोगातील शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत ही दिली आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये 3दा महागाई भत्ता हा वाढणार आहे. मात्र 7व्या वेतन आयोग हा डिसेंबर महिन्यामध्ये संपणार आहे. त्यामुळे कोणत्या आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढणार असा प्रश्न या कॉमेंट्समधून विचारला जात आहे. या कालावधीमध्ये 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि अलाउन्सेस हे वाढणार आहेत. याचसोबत 8व्या वेतन आयोगानुसार एरियर्स 2026 जानेवारीपासून सुद्धा मिळणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग हा लागू होईपर्यंत 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता हा दिला जाणार आहे. जोपर्यंत नवीन वेतन आयोग हा लागू होत नाही तोपर्यंत 7वा वेतन आयोग हा लागू असणार आहे. दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता हा वाढतो. 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये 3 वेळा महागाई भत्ता हा वाढणार आहे. दरम्यान जुलै महिन्याला 58% महागाई भत्ता आहे. पुढच्या 3 वेळी जरी प्रत्येकी 3% महागाई भत्ता वाढला तर तो 67% जाऊ शकतो. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजित सिंह पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी महागाई भत्ता हा वाढणार आहे. याचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर होणार आहे. दर फॅमिली युनिटसाठी महागाई भत्ता हा 3 वरून 3.5 केला तर बेसिक सॅलरीवर 20% परिणाम हा होत असतो. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.